दिवस कुठलाही असो, आपल्याला आपली कामे नित्यनियमाने करावीच लागतात। तर आज मला लाडू बनवायचे आहे। सध्या थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर मी मेथी न टाकता कशा प्रकारे पौष्टिक लाडू बनवणार आहे थंडीसाठी। त्याचबरोबर काही बरण्यासुद्धा मागवलेल्या आहेत, तर त्या कशा आहेत तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। पहाटे पहाटे असो व सकाळी असो, आपल्याला ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळतो त्यावेळेस आपण देवघरामध्ये देवांची पूजा करत असतो। आपलं हे नित्यकर्म असतं आणि खरंच दिवसाची सुरुवात आपण अशीच केली पाहिजे। त्यामुळे आपल्या घरामधील वातावरण हे प्रसन्न राहतं आणि दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या कामामध्ये उत्सुकता असते आणि खरंच मनापासून जर केलं तर ते शक्य होत असतं। स्वयंपाकामध्ये सुद्धा मी भरपूर काही वस्तू बनवणार आहे, तर पुढे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर आपण रोज नुसती भाजी पोळी न करता काहीतरी वेगळं सुद्धा बनवत असतो आणि आपल्या घरातील जे मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा चेंज म्हणून काहीतरी हवं असतं, तर आपण तो सुद्धा बदल केला पाहिजे। फक्त भाजी पोळी न करता अधूनमधून काहीतरी वेगळं बनवायचं असतं। तर आज माझा मेनू खूप सुंदर आहे। कढी बनवलेली आहे, इथे गिलक्यांची भाजी बनवलेली आहे, त्याच्यानंतर तेल आता घेतलेलं आहे तर तळण करण्यासाठी। तर मला मिरचीची भजी बनवायची आहेत आणि कांदी भजी सुद्धा, आणि त्यानंतर वरण भात अशा प्रकारे स्वयंपाक रेडी झालेला आहे। तर चला बघूया आता मिरची कशा प्रकारे मी तळणार आहे। तर सुरुवातीला मी अशा प्रकारे मिरच्या तळून घेतल्या, त्यानंतरच मी त्या बेसन पिठामध्ये टाकलेल्या आणि भजी काढलेली आहे। तर याच्यामुळे काय होईल, मिरची आपली चांगल्या प्रकारे शिजून जाते आणि कच्ची राहत नाही। तर रेडी झालेली आहे अशा प्रकारे माझी मिरची भाजी। त्याच्यानंतर लाडू बनवायचे होते। खरं तर लाडू कशा प्रकारे बनवायचे हा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता, पण वेळेवर विचार केला की आपण मेथी न टाकता बनवणार आहोत, तर कशा प्रकारे बनवणार आहोत। लाडू बनवत असताना आपण खोबरं, खारीक, पिस्ता आणि मगजबी हे सुद्धा मी घेतलेलं आहे आणि बारीक करून अशा प्रकारे भाजून टाकलेलं आहे। त्याच्यानंतर गोडंबी सुद्धा मी थोडी भाजून घेतली आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे। आता खसखस, तर खसखस ही सुद्धा आपल्या शरीराला खूप पौष्टिक असते आणि लाडवाची चव वाढवत असते, म्हणून मी ती सुद्धा टाकलेली आहे। त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे भाजून घेतली आणि डिंकसुद्धा मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। खरं तर हा 2 प्रकारे मिळत असतो आपल्याला, तर मी चांगल्या प्रकारचा घेतलेला आहे, लगेच बारीक झाला। तर बघू शकता अशा प्रकारे एकजीव केलेला आहे। त्यानंतर बदाम घेतलेला आहे, नंतर काजू, तर हे सुद्धा मी थोडे भाजून घेतले, त्याच्यानंतर बारीक करून घेतलेले मिक्सरमधून आणि सगळं सारण जे आहे ते एकजीव केलेलं आहे। तर मखाना सुद्धा आपण लाडूमध्ये टाकू शकतो, तो सुद्धा पौष्टिक आहे आणि चवीला सुद्धा चांगला आहे। तर आपण बाकीचं पीठ न टाकता जर अशा प्रकारे मखाना जरी टाकला तरी आपले लाडू हे सुंदर प्रकारे चविष्ट बनत असतात। तर ते सुद्धा थोडे भाजून घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये त्याची सुद्धा बारीक पावडर तयार करून घेतली आणि सगळं साहित्य एकसारखं असं मी मिक्स केलेलं आहे। आपल्याला हवे असले तर मनुका, तुम्ही अक्रोड टाकू शकता। तर अक्रोड अशा प्रकारे अख्खे आणायचे आणि फोडून त्याच्यामध्ये जे निघतं ना अक्रोड ते टाकायचं असतं, याची क्वालिटी चांगली असते आणि खौटसुद्धा निघत नाही। त्यानंतर थोडेसे ते खजूर घेतलेले आहे, तर आपण गूळ वगैरे वापरतो किंवा साखर वापरतो त्याऐवजी आपण खजूरसुद्धा वापरू शकतो। त्याच्यानंतर 1 वाटी डाळीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं असतं। तर अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आता मी थोडंसं तूप वगैरे टाकूनच भाजणार आहे आणि सगळं साहित्य जे आहे एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण नवीन ज्यावेळेस एखादी वस्तू शिकतो किंवा बनवतो ना, थोडीफार चुकते, परंतु आता सवय झाल्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस होते आणि प्रॅक्टिस झाल्यामुळे आपण इझिली कोणतीही वस्तू तयार करू शकतो, लाडू असो अथवा कोणती मिठाई असो। तर आता लास्ट जे आपलं आता आहे महत्त्वाचं काम म्हणजे आता गूळ। तर गूळ हा महत्त्वाचा आहे, कारण लाडूची आता गोड म्हणजे चव वाढवण्यासाठी, आणि गूळ हा शरीराला पौष्टिक असतो आणि म्हणूनच आपण शक्यतो गूळ टाकत असतो।
तर अशा प्रकारे तुपामध्ये एकसारखं छान एकजीव गूळ करून घेतलेला आहे आणि या सारणामध्ये टाकलेला आहे। तर अशा प्रकारे हे लाडू तयार होणार आहे। तुम्हाला माहिती आहे का मेथी का टाकली नाही, तर बऱ्याच जणांना गरम पडते, कोणाला सूट होते, कोणाला होत नाही। मला आणि माझ्या मुलाला सुद्धा ते चालत नाही, म्हणून मी हे साध्या पद्धतीनेच लाडू बनवलेले आहे। तुम्ही म्हणाल की मेथी कडू लागत नाही, हो मला सुद्धा माहिती आहे कडू लागत नाही। आपण जर ती रात्रभर दुधामध्ये जरी भिजवून ठेवली तर अक्षरशः ते वाटत सुद्धा नाही की मेथीचे लाडू आहे, परंतु कारण वेगळं आहे, गरम पडतात म्हणून मी मेथी न टाकता अशा प्रकारे पौष्टिक हे लाडू माझे रेडी झालेले आहेत। तर आपण हे गरम गरमच अशा प्रकारे वळून घ्यायचे असतात, कारण थंडीमध्ये तूप हे गोठतं आणि गोठल्यानंतर आपल्याला लाडू बनवता येत नाही, म्हणूनच ज्यावेळेस हे सारण गरम असताना त्यावेळेस पटापट आपल्याला लाडू वळवून घ्यायचे असतात। काही दिवसांपूर्वी मी बरण्या ऑनलाईन मागवलेल्या, कारण माझ्या आधीच्या बरण्या खूप खराब झाल्या होत्या। तर या बरण्यांच्या झाकणांना सुद्धा आतमधून रबराचं कोटिंग केलेलं आहे, कारण हवा बंद आणि बरण्या खरंच खूप सुंदर आहेत। आणि तुम्ही याची जर जाडी जर बघाल तर खूप जाड आहे आणि एकदम ट्रान्सपरंट आणि एकदम छान, जसं काही काचेच्याच बरण्या आहेत अशा प्रकारच्या ह्या बरण्या आहेत। तर मी ह्या 12चा पूर्ण सेट मागवलेला आहे। आणल्यानंतर आपण एखादी वस्तू कोणती का आणेना, आपण स्वच्छ धुवून कोरडी पुसून मगच आपण त्यामध्ये वस्तू भरत असतो। तर हे खरं जिरं मोहरी म्हणा किंवा आमसूल असेल आपल्याकडे, डाळी-साळी असतील, तर ज्या काही आपल्या बारीक सारीक वस्तू आहेत त्या वस्तू भरण्यासाठी अगदी बेस्ट ही क्वालिटीच्या बरण्या आहेत। आणि खरंच यांना जागासुद्धा अगदी कमी लागते आणि चौकोनी असल्यामुळे कमी जागेमध्ये अगदी चांगल्या प्रकारे आपण ह्या ठेवू शकतो। तर मला खूपच आवडलेले आहेत। काही बरण्यांमध्ये खोबरं आणि तीळ वगैरे ठेवलेली आहे, तर मी ह्या फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, तर आपण दोन्ही प्रकारे वापरू शकतो। तर अशा प्रकारे ही छोटीशी माझी खरेदी होती। तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कशा प्रकारे वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा।